बापू काय सांगाल, तुम्ही आज मराठा क्रांती मोर्चाचा बॅनर लावलेला आहे, आधी तिथंच शिवसेनेचा बॅनर होता। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सोलापूर शहरात जिल्ह्यात काम करतो, पण या पदाच्या आधी मी मराठा आहे आणि मराठा समाजाची सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे। अत्यंत भयानक अशी परिस्थिती असताना मी हे पद मिळवण्यापेक्षा मी आज जरंगे पाटलांसोबत मराठा समाजासोबत ठामपणे राहण्याची भूमिका घेत आहे। राजकारण नंतर आधी आरक्षण या भूमिकेवर आम्ही सर्व शिवसैनिक एकत्रित येऊन आम्ही हा निर्णय घेतला की बाबा पक्ष नक्की आहे पण नंतर आहे, त्याच्या आधी माझी जात आहे, माझ्या ज्या जातीत जन्मलो, ज्या मराठ्यांच्या समाजात मी जन्मलो त्या समाज हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे। आणि आम्ही अशा भूमिकेवर आलो की मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण होणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून राजकारण होणार नाही। फक्त आणि फक्त मराठा समाजाची भूमिकेसाठी जी काही योजना होतील ती या कार्यालयामधून येणाऱ्या काळामध्ये होतील। असंही बोललं जातं की आपण राजीनामा देण्याच्या तयारीत आहात, आरक्षण मिळालं नाही। राजीनामा देणं माझ्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, कारण राजीनामा ह्याच्यापेक्षा पलीकडे मराठा समाजाचे बांधव आज बलिदान देतात। इकडे जरंगे पाटील गेली 7 दिवस झालं पोटात अन्नाचा एक कण नाही, पाणी पित नाहीत। असे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बांधव, आमच्या कोंडीमध्ये आमचे बांधव बसलेत, शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आमरण उपोषण चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। तुम्ही बघताय लोक स्वतःच्या अंगावर केसेस करून घ्यायला तयार आहेत, जी पाहिजे तिथं आरक्षणासंदर्भात भूमिका घेण्यासाठी तयार आहेत। त्यामुळे माझे राजीनामा देणं खूप छोटी गोष्ट आहे। मी राजकारणाच्या बाबतीत सांगतो की जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि परत पूर्वस्थित स्थिती झाली आणि मराठा समाज दिलेल्या आरक्षणाबद्दल खुश असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हेही आमचे नेतेच आहेत, तर यांच्यासोबत त्यानंतरच्या काळात शिवसैनिक म्हणून नक्की काम करेल, पण त्याच्या आधी मराठा समाज बरोबर ठाम राहणार, जरंगे पाटलांसोबत ठाम राहणार। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।